दरम्यान माजी गृहमंत्र्यांवर हत्येच्या उद्देशानं हल्ला केला, या हल्ल्याची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारावी असं आव्हान संजय राऊतांनी फडणवीसांना दिलंय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर पाहूयात. महाराष्ट्राला धक्का बसावा किंवा चिंता वाटावी असं हे कालचं प्रकरण आहे. भाजपवाले म्हणतात स्टंट आहे. नरेंद्र मोदीकडून आम्ही स्टंट शिकलेलो नाही करायला. नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही. हे स्टंटगिरी जे आहे बरं का, ही तुमचे प्रधानमंत्री किंवा तुमचे नेते कायम करत असतात. आम्हाला गरज नाही. देशमुखांचं डोकं किती फुटलंय बघा. डोक्यावर कशा पद्धतीनं हल्ला झालाय पहा. कशाला स्टंटची गरज आहे. देशमुखांचे चिरंजीव उभे आहेत काटोल मतदारसंघातून आणि ते निवडून येत आहेत. 7 वेळा देशमुख निवडून आले. मला तो मतदारसंघ माहिती आहे.